शिवरायांच्या अवतीभोवती 12 मावळातील मावळे गोळा झाले. शिवराय सांगतील ती कामगिरी ते आता बजावत होते. स्वराज्यासाठीच जगायचं आणि स्वराज्यासाठीच मरायचं असं ते मानत होते. साधी भोळी मराठमोळी माणसं होती ती. त्यांना शिवराय जीव की प्राण वाटायचा. पण काही मंडळींना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटायचा आणि अशांचा बंदोबस्त करणं शिवरायांना भाग होतं. खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते. आदिलशहाने त्यांना चाकरीत ठेवलेलं होतं आणि शिवरायांच्या विरुद्ध चिथावलेलं होतं. कोंढाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला, परंतु शिवरायांनी त्याची डाळ शिजू दिली नाही. शिवरायांनी त्यांना पिटाळून लावलं. तसेच फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे मेवणे. शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊन लढाया कराव्या लागल्या. तथापि पुढे या घराण्यातल्या व्यक्तींनी शिवरायांच्या बरोबर राहून विलक्षण असा पराक्रम गाजवला. शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते हा त्यांच्या सुपे परगण्यामध्ये होता. त्याने शिवरायांविरुद्ध कारवाया सुरू केल्या. शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडले आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केली. शिवराय कर्तव्यापुढे नातं गोत मानत नव्हते. शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मावळ्यांना पटली, पण साऱ्या मावळ्यांना पटलेली असतानाही काही लोकांना ती खुपत होती. शिवराय लोकांचे राज्य झाले, पण ते काही लोकांच्या डोळ्यात खुपले. जावळीचे मोरे असेच होते. मोरे हे जावळीचे जहागीरदार. त्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती. ते विजापूरच्या आदिलशहाचे जहागीरदार होते. आदिलशहाने त्यांना चंद्रराव नावाचा किताब दिला. जावळीचं जंगल अत्यंत दाट होतं. भर दिवसा त्या ठिकाणी सूर्यकिरणांना सुद्धा शिरकाव नव्हता. त्यामध्ये वाघ, लांडगे, अस्वल अशी श्वापद त्या ठिकाणी संचार करत होती. मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळी होती. त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे. पण ती हिंमत केली एका शूर गड्याने. त्याचं नाव होतं शूर शिवाजी. त्याला कारण असं, दौलतराव मोरे 1645 साली मरण पावला आणि त्याच्या वारसांमध्ये तंटे सुरू झाले. शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली. त्यांच्या मदतीने यशवंतराव जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला. पण त्यावेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचं कबूल केलं होतं. त्यांच्या कार्यात मदत करण्याचंही कबूल केलं होतं. पण गादीवर बसल्यावर हा सगळं काही विसरला. शिवाजी कुठला शिवाजी, कुठला करार, अशा प्रकारे बेपर्वाईने तो बोलू लागला, वागू लागला. स्वराज्याच्या मुलखावर तो स्वाऱ्या करू लागला, प्रजेला त्रास देऊ लागला. अशी दांडगाई यशवंतराव करू लागला आणि वेळीच याचा बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धोका पोहोचेल हे शिवरायांनी ओळखलं. शिवरायांनी यशवंतराव मोरे याला प्रथम एक खरबरीत पत्र धाडलं. तुम्ही राजे म्हणविता, राजे आम्ही. आम्हास श्री शंभूने राज्य दिले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. यशवंतराव मोऱ्याने उद्धटपणे लिहिले, तुम्ही काल राजे झालात. आम्हास राज्य कोणी दिले? येता जावळी जाता गोवली. आम्हा श्रींच्या कृपेने आदिलशहाने राजे हा किताब छत्र चामर सिंहासन मेहरबान होऊन दिले. येथे उपाय कराल तर अपाय होईल. शिवरायांनी उलट टोल हाणला. जावळी खाली करून, राजे न म्हणून, छत्र चामर दूर करून, हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुराची चाकरी करणे. इतकी यावर बंडखोरी केली या मारले जाल. जावळी भोवती घनदाट जंगल होतं. रायरीचा किल्ला अजिंक्य होता. मोरे मंडळी ही पुष्कळ होती. जावळी जिंकणं सोपं नव्हतं. भरपूर तयारी करून शिवरायांनी जावळीवर स्वारी केली. सुमारे महिनाभर यशवंतरावाने झुंज दिली, पण त्याचं खूप सैन्य मारलं गेलं. अखेरीस आपल्या मुलांना घेऊन यशवंतराव रायरीवर पळाला. शिवरायांनी जावळी घेतली.
नंतर शिवराय रायरीवर चालून गेले. त्यांनी रायरीच्या किल्ल्याला भक्कम लढा दिला. यशवंतराव 3 महिने निकराने लढला, पण शेवटी त्याने माघार घेतली. जावळीचा विजय फार महत्वाचा होता. या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले. यशवंतरावाचे सैन्यही येऊन मिळाले. रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला. हा किल्ला बघून शिवरायांना धन्य धन्य वाटले. या किल्ल्याचे नाव त्यांनी ठेवले रायगड. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या भोरटा डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला आणि त्याचंही नाव ठेवलं प्रतापगड. प्रतापगड प्रतापगड.